खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता। वाल्मिक कराडचं लोकेशन ट्रेस झाल्याची माहिती। शेवटचा मुक्काम मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये। बीड बनतंय क्राईम कॅपिटल। बीड जिल्ह्यामध्ये 11 महिन्यामध्ये तब्बल 40 खुनांच्या घटना, तर हत्येचा प्रयत्न केल्याच्या 178 घटना उघडकीस। बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाविरोधात ठाणे, पुणे आणि बुलढाण्यामध्ये आज आंदोलनं। बुलढाण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा उतरणार रस्त्यावर। रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या रेवदंड्यामध्ये 7 वर्षीय चिमुरडीवरती बोटीमध्ये लैंगिक अत्याचार। पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर 22 वर्षीय आर्यन कोटकर या नराधमाला अटक। महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावरती भाविकांची गर्दी। खंडोबाची पालखी कऱ्या स्नानासाठी मार्गस्थ। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार विधानसभा निकालाविरोधात हायकोर्टात जाणार। 6 जानेवारी आधी करणार प्रतिज्ञापत्र दाखल। ईव्हीएम मध्ये घोळाचा मवियाचा आरोप। – 31 डिसेंबरला वणीचं सप्तशृंगी देवीचं मंदिर रात्रभर खुलं राहणार। नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। सोमावती अमावस्येनिमित्तानं नाशिकच्या रामकुंडावरती स्नानासाठी भाविकांची आज गर्दी। गोदावरी पूजनासह देवदर्शनासाठी भाविकांची रीघ।